हे आपल्या सगळ्यांसोबत झालंय. कधी तुम्ही कोणाला वेव्ह करता आणि समोरचा तुमच्याकडे बघतच नसतो आणि आपला ब्रेन लगेच म्हणतो परफेक्ट. आता तर हा एम्बॅरेसिंग मोमेंट सगळ्यांच्याच कायमचा लक्षात राहणार आहे. किंवा एक मेसेज टाइप केला, डिलीट केला, पुन्हा लिहिला, पुन्हा डिलीट केला, फक्त व्हॉट इफ दे थिंक या विचाराने. खरं सांगू, आपला ब्रेन थोडासा ड्रामॅटिक आहे. नाव हिअर्स वेअर इट गेट्स इंटरेस्टिंग. सायकॉलॉजिस्ट या पॅटर्नला म्हणतात कॉग्निटिव्ह बायसेस. हे होतात कारण आवर ब्रेन रिलाइज ऑन मेंटल शॉर्टकट्स टू प्रोसेस इन्फॉर्मेशन क्विकली अँड एफिशियंटली. जरा विचार करा, जर प्रत्येक फेस, प्रत्येक कॉन्व्हर्सेशन आणि प्रत्येक छोटा डिसिजन अनालाइज करावा लागला तर दिवसच संपून जाईल. कोणता शॉर्टकट आपल्या ब्रेन निवडेल हे डिपेंड करतं आपल्या एक्सपिरियन्सेस, आपल्या इमोशन्स आणि त्या क्षणी आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये आहोत त्यावर. रिसर्चर्सने 180 पेक्षा जास्त कॉग्निटिव्ह बायसेस आयडेंटिफाय केले आहेत. सो इफ समवन सेज यू लुक टायर्ड टुडे, त्या यू लुक ग्रेट म्हणणाऱ्या 10 कॉम्प्लिमेंट्स लेफ्ट द चॅट. यालाच म्हणतात नेगेटिव्हिटी बायस. आपला ब्रेन नेगेटिव्ह इन्फॉर्मेशनला जास्त महत्व देतो, कारण ह्युमन एव्होल्युशनच्या काळात एक डेंजर मिस करणं एका कॉम्प्लिमेंटला मिस करण्यापेक्षा खूप महाग पडू शकत होतं. सो आवर ब्रेन लर्न बेटर सेफ देन सॉरी. सो कदाचित ट्रिक ही आहे की कधी थांबायचं आणि स्वतःला विचारायचं, एम आय सीइंग द होल पिक्चर ऑर जस्ट द लाउडेस्ट पार्ट. विशेषतः जेव्हा स्टेक्स हाय असतात किंवा डिसिजन खूप महत्वाचा असतो, कारण आपला फर्स्ट थॉट नेहमीच आपला फायनल थॉट असेलच असं नाही. वेलकम टू द ब्रेन चकल. पुढच्या काही आठवड्यात आपण अनकव्हर करू आपल्या ब्रेनचे फेवरेट शॉर्टकट्स वन बायस ॲट अ टाइम.